स्वच्छता ही एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये एखाद्या संस्थेमध्ये तयार करायला अनेक वर्ष लागतात. ती काय एका रात्रीत किंवा ही तयार होऊ शकत नाही काही दिवसात. हा अनेक वर्षांचा आमचा इथं प्रयत्न आहे की सगळ्या बाबतीमध्ये जे निकष आहेत स्वच्छतेचे, त्याच्यातला पहिला निकष आहे पाणी. तर वॉटर मॅनेजमेंट जी आमच्याकडे आहे, आमची स्वतःची वॉटर फिल्ट्रेशन स्कीम आहे, ज्याच्यामध्ये फिल्ट्रेशन, क्लोरिनेशन, सॉफ्टनिंग आणि वेळोवेळी आमच्याच लॅबॉरेटरीमध्ये याचे रिपोर्ट्स घेतले जातात आणि संपूर्ण हॉस्पिटलला आरोचं पाणी आम्ही दिलेलं आहे. म्हणजे पाण्याच्या बाबतीमध्ये ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वच्छ पाणी आम्ही पुरवतो. अशा पद्धतीनं सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पाणी असेल, हवा असेल, स्वच्छतागृह असतील, जेवण करण्याच्या पद्धती असतील, ह्या सगळ्याचे निकष आपण त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला कमतरता आहे अशी परिस्थिती नाही आहे. आता आम्हाला फक्त एकच बघायचं आहे की आज आपण 5वं आहोत की दुसऱ्या संस्था काय कारणामुळे आपल्या पुढे आहे, म्हणजे अजून आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल हे आता इथून पुढच्या काळामध्ये बघण्याची गरज आहे. आणि म्हणून हे एकदा आपल्याला मानांकन मिळालं किंवा एखादं पारितोषिक मिळालं म्हणून आपल्याला हे मेंटेन करणं किंवा याच्यापेक्षा चांगलं कसं करणं याच्याकडे आता आम्ही जास्त लक्ष देणार आहे. संपूर्ण हॉस्पिटल आणि ही सगळी संस्था, मेडिकल कॉलेजेस, इतर कॉलेजेस सगळे त्या सौर ऊर्जेवर चालले पाहिजेत, हा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे. ऑल इंडिया 6,000 लोकांनी याच्यात भाग घेतला आणि टेक्निकल कॅम्पस युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा किती भाग आहे मला माहीत नाही, पण ह्या 6,000मधनं 250 लोकांना पुढं सेकंड राऊंडमध्ये घेतलं आणि त्याच्यातनं आपल्याला 5वा नंबर मिळाला. 5व्या रँकवर कसं समाधानी राहणार, तर ह्याच्या पुढं कसं जायचं हाच प्रयत्न आमचा राहणार आहे. म्हणून आम्ही बघणार आहे की आपण कुठं कमी पडलो, कुठं गुण आपल्याला कमी मिळाले, की आपल्याला पुढच्या वेळेला याच्यापेक्षाही चांगली कामगिरी करता आली पाहिजे.